मंडळी, सिंधुदुर्गातील श्रीदेवी सातेरी आईचे एकमेव जलमंदिर तुम्हाला माहीत आहे का? कोकणात आपल्याला सातेरी देवीची अनेक मंदिरे पाहायला मिळतात. परंतु मंदिराच्या तिन्ही बाजूला पाण्याने वेढलेले श्री सातेरी देवीचे हे एकमेव जलमंदिर बिळवस येथे स्थित आहे. आंगणेवाडीपासून अवघ्या 4 किलोमीटर आणि मालवणपासून 12 किलोमीटरवर असलेले हे मंदिर सुमारे 600 ते 800 वर्ष जुने आहे असे म्हटले जाते. श्रीदेवी सातेरी ही नागकन्या असल्यामुळे या मंदिराच्या गाभाऱ्यात कोणतीही मूर्ती नसून आपल्याला वारूळ पाहायला मिळते. या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की मंदिर सभोवताली येथे एक तलाव होतं आणि ग्रामस्थ गाई म्हशींना पाणी पाजण्यासाठी येथे घेऊन येत असत. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागले. त्यामुळे एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन माझे वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्याने या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध असे सांगितले. ग्रामस्थांनी देवीच्या या दृष्टांतातील आदेशानुसार त्या ठिकाणी देवालय बांधले. मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे विहीरवजा कुंड आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे. त्या कुंडातील पाणी कधीही आटत नाही असे म्हटले जाते. आषाढ महिन्यात या देवीचा खूप मोठा जत्रोत्सव असतो. यात्रेदरम्यान देवीच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भक्त दूरवरून न चुकता येतात. देवी आईची यात्रा दिवस मावळेपर्यंतच असते. रात्री या मंदिरात कोणीही थांबत नाही. अशा या निसर्गसंपन्न आणि अद्भुत मंदिराला नक्की भेट द्या. धन्यवाद.